ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 3 मेच्या जबरदस्त भागामध्ये सायली प्रियाविरुद्ध जबरदस्त सापळा रचते आणि त्या प्लॅनमध्ये सामील असतात जानकी आणि सखी. दोघींनीही आता प्रियाची हवा टाईट केली आहे. प्रतिमा त्यात आगीत अडकल्यात असं खोटं नाटक करून आता प्रिया खरोखर त्यांची मुलगी नाहीच आहे हे आता सगळ्यांच्या लक्षात आलंय. आणि म्हणूनच रविराजांनी धक्कादायक निर्णय घेतलाय प्रियाला घराबाहेर हाकलण्यासाठीचा. त्यातच संतोषला बोलतं करण्यासाठी सायली अर्जुनने त्याच्या घरी धाड टाकताच त्याच्या बायकोमुळे तो प्रियाविरुद्ध तोंड उघडत नाही हे कळता क्षणी आता सायली अर्जुन त्याच्याच बायकोचा वापर करून प्रियाच खुनी आहे हे त्याच्याच तोंडून सत्य वधवणार आहे. पण आता हे दोन्ही घटना नक्की घडतायत तरी कशा ते पाहूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि भाग कसा वाटतोय ते कमेंट करून कळवाच. सायली अर्जुन घरातून बाहेर पडण्यापूर्वीच सायली प्रियाला आता ताकीद देऊन जाते की जर प्रतिमा त्याला तुझ्यामुळे त्रास झाला तर माझ्या इतकं कोणी वाईट नसेल लक्षात ठेव. आणि ते जाता क्षणी प्रिया प्रतिमा त्यांचे कान भरण्याचा एक प्रयत्न करते की आई बघतेस ना कसे विचित्र आणि वाईट वागतायत ही लोक माझ्यासोबत. अगं हा सगळा ना अर्जुन सायनीने रचलेला माझ्या विरोधाचा बनाव आहे. मी काहीच केलेलं नाही आहे ग. प्लीज विश्वास ठेव माझ्यावरती. मी पूर्ण आजीला काढा दिला होता. प्रतिमा धक्क्याने तिच्याकडे बघते. पण मी काही टाकलं नव्हतं त्याच्यामध्ये. प्रतिमाला तिचं काहीच ऐकण्यात रस नसतो. ती प्रियाला सांगते की मला ॲसिडिटीचा त्रास होतोय, मी जाऊन आराम करते. प्रिया विचारते की तुला मी घात दूध आणून देऊ का. प्रतिमा त्या सांगते की नाही नको राहू देत. हो पण तन्वी सायलीच्या 2 मैत्रिणी येणार आहेत, त्या आल्या ना त्यांना डायरेक्ट माझ्याकडे गेस्ट रूममध्येच पाठव. इतक्यात जानकी सखी दोघेही हजरच होतात. येता क्षणी प्रतिमा त्यांचे आशीर्वाद घेतात आणि प्रतिमा त्या दोघींनाही बसायला सांगते. प्रिया संशयाने विचारते की या दोघी इथे अचानक कशा काय आल्यात. प्रतिमा प्रियाला फटकारते की तन्वी घरी आलेल्या पाहुण्यांना हा प्रश्न विचारला जातो. तू जा बरं स्टोरूममध्ये, आम्हाला गप्पा मारू देत. प्रिया म्हणते की नाही जातेच आहे, पण आई तू ना जास्तीच्या गप्पा मारत बसूच नको, नाही म्हणजे तब्येत अजून बिघडेल म्हणून म्हणते. त्यावर सखी प्रियाला आता तेथून जायला सांगते. जातेस ना प्रिया. प्रिया गुपचूप तेथून निघून जाते. जानकी काळजीने विचारते की कशा आहात प्रतिमात्या. तुम्हाला प्रियाबद्दल जे काही जाणवतंय ते सगळं सायलीने आम्हाला सांगितले फोनवर. प्रतिमात्या सांगते की हो त्यावेळी मी तिथेच होते. सखी प्रतिमाला सांगते की तुमची भावना आत्या मी नक्कीच समजून घेऊ शकते. काय आहे माझं पण असंच झालं होतं. माझी नेमकी खरी आई कुठली हे मला माहितीच नव्हतं. पण जिच्याबद्दल मला माया प्रेम वाटत होतं, पोटतिडकीने तिची काळजी वाटत होती, तीच माझी खरी आई निघाली. आणि जी माझ्यासोबत होती ती माझी कधी एक खरी आई नव्हतीच. तिच्या मनात काय खळबळ माजली असेल याचा अंदाज जानकीला येतो. जानकी सुद्धा सांगते की मी सुद्धा लहानपणापासून माझ्या आईशिवाय वाढले. माझं नशीब इतकं चांगलं आहे की वडिलांसारखी माया लावणारे मधुभाऊ माझ्या आयुष्यात आले. प्रतिमात्या आपल्यावरती प्रेम करणारी व्यक्तींना आपल्याला सहज ओळखता येते, त्यासाठी आणखीन काही करावं लागत नाही. तेव्हा प्रतिमा काळजावर दगड ठेवून सांगते की पण मला ना तन्वीबद्दल असं काही वाटतं आणि ना तन्वीला माझ्याबद्दल माया वाटते. म्हणूनच तर आज तिची परीक्षा घ्यावी लागणार आहे. त्यावर जानकी सांगते की म्हणूनच तर आम्ही इथे आलो आहे दोघी, आणि तेही पूर्ण तयारीनिशी. तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळा प्लॅन केला आहे. आता तुम्ही बघाच त्या प्रियाच्या बाबतीत आम्ही काय करतो ते. तेव्हा प्रतिमा तेही सज्ज असते की तिची लेक आता तिच्यासाठी नक्की काय करते ते बघायला. इकडे पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन चैतन्य दोघेही संतोषला भेटायला आलेले असतात. पण चैतन्याच्या मनात अजूनही संभ्रम निर्माण असतो की संतोष आता त्यांना हवी तशी माहिती देईल का. त्यावर अर्जुन म्हणतो की त्याला द्यावी लागेल, कारण तसा आता आपण एक एक्सपेरिमेंटच करणार आहोत. अर्जुन चैतन्याला प्लॅन समजावतो की आपण दोघेही एकदम त्याच्यासमोर जायचं नाही आहे, तर आधी तूचा ठरलेले प्रश्न त्याला विचार आणि मी जातो आणि मग मी प्रश्न विचारतो
ठरलेलेच. मग बघूयात तो आपल्या दोघांसोबत इंट्रोगेट कसा करतोय ते, आणि त्यात मग आपण दोन्ही प्रश्नांचे उत्तरांची टॅली करून बघूयात. त्यामुळे आपल्या हाताला नक्कीच काहीतरी लागेल. अर्जुन बाहेर थांबतो आणि चैतन्य जेलमध्ये संतोषला प्रश्न विचारायला जातो. जेव्हा तो त्याच्यासमोर जातो आणि त्याला काही प्रश्न विचारायचा असल्याचं सांगतो, संतोष भलताच चिडतो. अजून काय बोलायचं आहे तुम्हाला माझ्याशी? जे काही खरं होतं ते सगळं मी कोर्टात सांगितलंय. चैतन्य त्याला प्रश्न विचारतो की जयेशवरती जेव्हा तू हल्ला केलात तेव्हा तुझ्यासोबत कोण होतं? त्यावर संतोष उत्तर देतो की आणखीन कोण कशाला हवाय? तो खून मी एकट्यानेच केलाय. चैतन्य विचारतो की पण जयेशच्या फोनवरून अर्जुनला काही मेसेजेस आले होते, ते नक्की कुणी केले? अर्जुनशी काय बोलायचं आहे हे नक्की तुला कसं कळलं? थोडा विचार करून संतोष चालाकीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो की मी आधी जयेशसोबत अर्जुन सरांचे काही मेसेजेस वाचले होते, त्यावरून अंदाज बांधून बोललो. चैतन्य फिरून प्रश्न विचारतो की पण जयेशचा फोन तर पासवर्ड प्रोटेक्टेड होता, मग कसे काय मेसेजेस वाचले? आता तो गोंधळून जातो, काय बोलावं सुचत नसतं आणि तो चूक करतो. चैतन्याला तो सांगतो की नाही, मेसेजेस नाही वाचले. जयेशचं बोलणं झालं होतं ना अर्जुन सरांसोबत, ते मी ऐकलं होतं आणि मग अंदाज बांधून बोललो. चैतन्य म्हणतो की ठीक आहे आणि तसाच बाहेर निघून जातो. आता अर्जुनची वेळ असते प्रश्न विचारायची. अर्जुन संतोषच्या समोर जातो आणि तो म्हणतो की चल, तयारच बोलायला. त्यावर संतोष चिडतो, तुम्ही परत परत तेच सगळं का विचारताय मला? अर्जुन म्हणतो की मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दे की शांता मावशीचा खून तू का केलास? त्यावर संतोष उत्तर देतो की तिने माझ्याकडून काही पैसे घेतले होते, ते वेळेत परत करत नव्हती. अर्जुन विचारतो की या 1.5 महिन्याच्या काळात जर तू शांता मावशीच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असतास तर मला कळलं असतं. मग? त्यावर संतोष पुन्हा एक कारण सांगतो की फक्त तेवढंच कारण नव्हतं, शांता मावशींना माझ्या चोरांबद्दल सगळं कळलं होतं. अर्जुन विचारतो की मग मला सांग की तू एवढा परफेक्ट मर्डर प्लॅन कसा काय केलास? त्यावर संतोष सांगतो की मला सवय आहे, म्हणजे मी जिथे जिथे चोऱ्या करतो ना तिथे सगळे फिंगरप्रिंट पुसतो. अर्जुन चिडतो, खोटं बोलतोयस तू? अरे खरं तर तू जिथे जिथे चोऱ्या केल्यास का तिथले फाईल्स सगळ्या वाचलेत मी. खरं तर तू सापडलास ना पोलिसांना ते तुझ्या फिंगरप्रिंटमुळे. मग इथे फिंगरप्रिंट पुसायचं हे तुझ्या लक्षात कसं काय आलं? त्यावर संतोष सांगतो की हे बघा, जे काही खरं खोटं होतं ते सगळं काही मी सांगितले. तुम्ही परत परत तेच प्रश्न मला विचारू नका. त्यावर अर्जुन म्हणतो की देशील. ज्या दिवशी तुला कळेल ना की खरं बोलण्यातच तुझा फायदा आहे, त्या दिवशी माझ्या प्रश्नाची उत्तरं तू देशील, तुला द्यावीच लागतील. अर्जुन बाहेर निघून येतो आणि चैतन्यसोबत चर्चा करतो. चैतन्य आणि अर्जुनचे ठरलेले प्रश्न होते आणि त्याची उत्तरं संतोषने काय दिली हे आपापसात एकमेकांना सांगतात. तर अर्जुन विचार करतो की आता त्याने मेसेजेस कॉल्सबद्दल वाचले, ते सगळेच हे काही उत्तरं दिलेत ना, खरं तर पटण्यासारखे नाहीच आहेत. अचानक इन्स्पेक्टर सावंतांचा अर्जुनला फोन येतो आणि महत्त्वाची माहिती त्याच्या हाती लागते. अर्जुन त्यांचे आभार मानतो. चैतन्याला तो सांगतो की शांता मावशीचा खून झाला त्यावेळेस तिथल्या एरियामध्ये CCTV कॅमेरे आहेत आणि त्याच्यामध्ये प्रियाची गाडी दिसली होती. चैतन्याचा आनंदाचा पारावरच उरत नाही. परफेक्ट, एकदम भारी झालं आहे. पण अर्जुन सांगतो की तिने तिच्या गाडीचे नंबर प्लेट झाकून ठेवली होती, त्यामुळे नंबर प्लेट तर दिसले नाही. त्यावर चैतन्य म्हणतो की खूप हुशार आहे ही मुलगी. अर्जुनला एका गोष्टीचं समाधान असतं की चला, म्हणजे त्यांचा संशय खरा निघाला तर. थोड्या वेळातच अर्जुनला सायलीचा फोन येतो आणि अभिषेकासाठी अर्जुनला आता मंदिरामध्ये जावं लागणार असतं. अर्जुन फोन ठेवतो. चैतन्याला सांगतो की बायकोचा फोन आहे, जावं लागेल, पण आता आपल्याला संतोषच्या बायकोला सुद्धा गाठावं लागेल. आणि दोघेही बाहेर पडतात. काही वेळानंतर सायली अर्जुन दोघेही गाडीमध्ये बसतात. दोघांनाही एका गोष्टीचं समाधान असतं की चला, अभिषेक छान झाला म्हणजे कल्पनाचं मन शांत झालं असेल. आणि इकडे तोपर्यंत जानकी सखी
ठरल्या प्लॅनप्रमाणे सगळी व्यवस्था केलेली असते. तिने सायलीला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि मोबाईल एका फ्लॉवर पॉट मागे लपवलेला असतो आणि सुरू होतो तिथूनच खतरनाक खेळ. प्रियाचा बँड वाजवायचा. मोठ्या मोठ्याने दोघेही प्रियाच्या नावाने आरडाओरडा करत असतात. प्रिया धावतच तिथे येते. जानकी सखी तिला सांगतात की अगं अगं खोलीमध्ये आग कशी लागली माहीत नाही आहे, आग लागली, प्रतिमा त्या आत आहेत. प्रिया धक्क्याने विचारते की काय आई आतमध्ये? तेव्हा त्या दोघेही प्रियाला फोर्स करत असतात की अगं प्रिया जा जा, जाऊन आईला वाचव तुझ्या. तेव्हा प्रिया म्हणते की पण आई इथे खोलीत आलीच कशी? ती तर हॉलमध्ये बसली होती ना. त्यावर सखी सांगते की हो पण आम्ही गप्पा मारत बसलो होतो प्रिया. अगं प्रतिमा आत्याला आराम करायचा होता म्हणून त्या आतमध्ये आल्या होत्या. आम्ही दोघी गप्पा मारत होतो. प्रिया रागाने विचारते की पण आग लागलीच कशी इथे? सखी सांगते की आम्ही गप्पा मारत होतो, अचानक कसला तरी चढल्याचा वास आला म्हणून आम्ही धावत आलो, बघतो तर रूममध्ये आग लागली होती. प्रिया जा पटकन, प्रतिमा त्यांना वाचव, तू मुलगी आहेस ना त्यांची. त्यावर प्रिया म्हणते की नाही नाही नाही, आई ना आतमध्ये नसणार आहे, कुठेतरी दुसरीकडे असेल. प्रतिमा त्या सुमन काकू दोघेही लपून तो सगळा खेळ बघत असतात. पण अचानकच प्रतिमा त्याचा आवाज येतो आणि प्रिया पाठीमागे फिरते, पळत धावत येते आणि विचारते की आई आई खरंच आत आहे? आणि आतून आवाज येत असतो की तन्वी तन्वी मला वाचव बाळा, आग लागली आहे, मला वाचव. आता सगळं ठरल्या प्लॅनप्रमाणे होत असतं. प्रियाला प्रतिमाचा आवाज येत असतो. जानकी तिच्यावरती वचकते की प्रिया जा ना, तू वाचव ना. तेव्हा प्रिया म्हणते की मला एकटीला भीती वाटते, तुम्ही जाऊन वाचवा ना. तेव्हा अर्जुनला इतका राग येतो प्रियाचा. ते सगळं व्हिडिओ कॉलवरती सायली अर्जुन बघतच असतात ना. जानकी तिच्यावरती वचकते की प्रिया अगं आई आहे ना तुझी, जा ना, वाचव ना जीव तिचा. सखी सांगते की माझी आई असती तर मी केव्हाच उडी टाकली असती, पण आई तुझी आहे, मला पण भीती वाटते आता. प्रिया आता डोक्याला हात लावते, तिला घाम फुटलेला असतो, काही कळतच नाही. ती विचारते की पण मला कळत नाही आग कशी लागली. जानकी म्हणते की अगं झालं असे काहीतरी शॉर्ट सर्किट, पडद्याला आग वगैरे लागली, तू कशाला विचार करतेस, तू आईला वाचव आधी. आधी आग विझवायचं बघ, प्रतिमा त्यांना वाचवायचं बघ, हे प्रश्न कसले पडतायत का तुला? त्यावर प्रिया म्हणते की मी पटकन फायर ब्रिगेडला फोन करते. सखी तिला सांगते की तितका वेळ नाही आहे प्रिया आपल्याकडे. जानकी जबरदस्ती प्रियाला पुढे ढकलत असते. ती म्हणते की घरात फायर एक्सटिंग्विशर असेलच की, मी जाऊन ते घेऊन येते, शोधून काढते. त्यावर जानकी तिला थांबवते की प्रिया तुला कळतंय का, अगं आग वाढते, तू आधी आईला वाचव. प्रिया पुन्हा कारण सांगते की थांब, मी अश्विनला फोन करते. आणि आता सखी तिला सांगते की कोणीही फोन उचलणार नाही आहे तुझा. इतक्यात जानकी जोरदार चपराक लगावते तुला आणि तिची खरडपट्टी काढते. ही काळजी आहे तुला तुझ्या आईची? अगं आई आहे ना तुझी ती. आता तर सखीसुद्धा स्वतः पुढे येऊन तिला चपराक लगावते की तुझ्या जागेत दुसरी कुठलीही मुलगी असती तर आगीत आईचा जीव वाचवण्यासाठी उडीही टाकले असते तिने, आणि तू काय करतेस तर वेळ काढते. प्रिया दोघींवरती वचकते की अरे यार, यामध्ये काय चूक आहे माझी? काय मी लावली आहे का? दोघींनी मिळून आता प्रियाला असं काही फैलावर घेतलेलं असताना, तुझी आई तिथे आगीमध्ये असताना साधे तुला तिची काळजीसुद्धा वाटत नाही आहे. सखी तिला जाब विचारते की तुझ्या आईला वाचवताना तू स्वतःला एक चटकासुद्धा लागू देणार नाही आहेस. कारण प्रिया म्हणालेली असते की आई माझ्यासाठी महत्त्वाची आहेच, पण माझ्यासाठी स्वतःचा जीवही महत्त्वाचा आहे ना. तरीही जबरदस्ती प्रिया सखीच्या हातून फोन काढून घेते आणि फायर ब्रिगेडला फोन करते. आई तू घाबरू नकोस हां, मी आहे, मी वाचवते तुला. तेव्हा प्रतिमा त्याच्या हे इतकं जिव्हारी लागतं. सुमनला म्हणते की सुमन बघतेस ना की तन्वी साधं तिच्या आईला वाचवण्याचाही प्रयत्न करत नाही आहे, म्हणजे धडपडच नाही आहे तिची कसली. सुमन काकू म्हणते की तन्वी स्वार्थी आहे हे आपल्याला माहिती होतंच, तरीसुद्धा मला तन्वीचं हे रूप अजिबात बघवत नाही आहे. त्यावर प्रतिमा त्या सांगते अगं कल्पनाला साधा चटका लागला होता तर सायलीला स्वतःचा हात भाजल्यासारख्या वेदना झाल्या, आणि इथे तन्वीची आई आगीत अडकली हे कळूनसुद्धा ती साधी धडपड करायला तयार नाही आहे. त्यावर सुमन काकू म्हणते की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंच असेल.
सुमन काकू सांगते की बरं झालं सायलीने मला वेळीच इथे पाठवलं तुम्हाला सावरण्यासाठी, नाहीतर हे सगळं बघून तुमची काय अवस्था झाली असेल. अर्जुनचाही इतका संताप होतो की किती हार्टलेस मुलगी आहे ही. प्रतिमा त्याला निदान हे तरी कळेल की प्रिया प्रेम करण्याच्या लायकीची मुलगीच नाही आहे. आणि आपल्यासोबतच त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तरही मिळाले. त्यानंतर रात्रीच्या वेळी सचिन साक्षीला घेऊन महिपतच्या भेटीला जेलमध्ये येतो. आपल्या साक्षीला पाहून महिपतचा जीव आता कुठे शांत होतो. तो तिची चौकशी करतो की कशी आहेस पोरी. त्यावर साक्षी सांगते की सचिनसोबत आहे म्हणून चकती यांना, नाहीतर माझं काय हाल झाले असते. तेव्हा महिपत तिला शब्द देतो की मी लवकरच तुझ्याकडे राहायला येईल, लवकरच या सगळ्यातून बाहेर पडेन आणि त्यानंतर मी हे सगळं काही सोडून देईन. तुला मी असं खून केलेलं, मारामारी केलेली हे सगळं आवडत नाही ना, तर आतापासून मी ते सगळं सोडून देईन. साधी 5 रुपयाची चोरीसुद्धा नाही करणार मी. साक्षी विचारते की काय तुम्ही खरं बोलताय ना. त्यावर महिपत सांगतो की हो, आपण चांगलं राहिलो की जग आपल्याशी चांगलं राहतं हे मला आता कळले. महिपत साक्षीला म्हणतो की एकदा का मी जेलातनं बाहेर पडलो ना की घरी आल्यानंतर मी तुझं आणि सचिनचं लग्न लावून देईन. मग तुमच्या लग्नानंतर हा म्हातारा कुठे जाईल, याला ठेवून घ्याल ना. त्यावर साक्षी म्हणते की अण्णा काय बोलताय तुम्ही. मी तुम्हाला आधीपासूनच सांगत होते ना की हे खून दरोडे हे सगळं नको. आपल्या घरातलं ते वातावरणच मला आवडत नव्हतं. बघताय ना अण्णा त्याचे काय परिणाम झालेत. पण आता नाही अण्णा, आता तुम्ही लवकर घरी या, आपण एकत्र राहूयात अगदी सभ्य माणसासारखं. सचिन नागराजला खुणावतो आणि दोघेही बाजूला येतात. नागराज सचिनला सांगतो की याचं असंच चाललं आहे सतत, गुन्हेगारी सोडायची आहे, गुन्हेगारी सोडायची आहे. सचिन म्हणतो की हे फार काळ टिकेल असं वाटत नाही मला. आता नागराज त्याला रिक्वेस्ट करतो की महिपतला तू सोडवतोयस ना, तर मला पण सोडवण्यासाठी प्रयत्न कर. त्यावर सचिन सांगतो की नागराज अंकल, तुमची केस खरंच खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्हाला असं सहजासहजी जेलबाहेर नाही काढता येणार. माझं बोलणं झालं आहे वकिलांशी, तुम्हाला इथून पळूनच जावं लागेल. त्यावर नागराज म्हणतो की हेच मला महिपत पण बोलला. सचिन नागराजला शब्द देतो की मी आधी अण्णांना जेलबाहेर काढतो, त्यांची सगळी व्यवस्था लावतो आणि मग तुम्हाला बाहेर काढतोच. इकडे आता प्रिया गार्डनमध्ये येऊन फायर ब्रिगेडला फोन करण्याचा प्रयत्नात असतानाच जानकी सखी येऊन तिला जोराचा धक्का देतात. प्रिया त्यांच्यावरती रागावते की काय चाललंय तुमचं, आधीच मला किती टेन्शन आहे, एकतर इथे आई अडकले, तिचं काय झालं कळत नाही आहे. त्यावर जानकी तिला सत्याची जाणीव करून देते की काही झालेलं नाही आहे तुझ्या आईला, सुखरूप आहे ती. प्रियाला धक्काच बसतो. पण आता आगीत अडकल्यानंतर काय वाटतं ते तुला कळेलच प्रिया. आणि जानकी एका सेकंदात काडी ओढते आणि तिच्याभोवती आग लावते. तेव्हा प्रियाचा जीव नुसता घाबराघुबरा होतो. ती मोठ्याने आरडाओरडा करते की वाचवा वाचवा. आणि तेव्हाच सायली, अर्जुन, अश्विन, कल्पना, सुमन काकू, प्रतिमा त्या सगळेच जण येऊन प्रियाला घेराटा घालतात. आणि सर्वांना तिथे उपस्थित बघून प्रियाला धक्काच बसतो. प्रेक्षकांनो, भाग जरी संपला असला तरी पुढे मोठे 2 ट्विस्ट आले आहेत. आता प्रियाने केलेले कांड जे आहेत रविराजांसमोर उघड होतात. रविराज उलट सुभेदारांवरतीच रागावतात की तुम्ही या मुलीला का घरात ठेवलंय. प्रिया रविराजांचे पाय धरून माफीसुद्धा मागते. पण रविराज प्रतापला ताकीद देतात की प्रताप, आत्ताच्या आत्ता या मुलीला घराबाहेर हाकला. प्रेक्षकांनो, सायली अर्जुनने डायरेक्ट आता धाड टाकले संतोषच्या घरावर. आणि तिथे जाऊन त्यांना कळतं की त्याच्या बायकोच्या हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे आणि म्हणूनच बहुतेक तो त्याच्या बायकोसाठीच खुनाचा आळ स्वतःवरती घेतोय. पण अर्जुन आता त्याच संतोषच्या बायकोचा वापर करून संतोषला प्रियाविरोधात बोलतं करणार आहे. पण हे सगळं आता कसं होतंय ते पाहणं जास्त मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचे भाग जबरदस्त असणार आहे.